राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. असून आम्हाला न्याय मिळत नाही. 30-40 वर्षापासून 25-20 वर्षापासून आमच्या मसंजोळी लोकांना सेवा करतात गावात हर प्रेताला आणि मुसलमान बंधू भाईंना ते पण सेवा करतात. दफनभूमी रक्षक असू मशानभूमी रक्षक असू त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावा या सरकारला ही नम्र विनंती. अधिकारी सरांना आमचा घोषणा ऐकावा. आम्हाला GR भेटून बरेच दिवस झाले 7-8 महिना तरी बी आम्हाला कायम करण्यात येत नाही. हे महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये एवढं महाराष्ट्र जे बी असेल तिथं बी गाव आहे, छोटा मोठा जे बी गाव आहे त्या गावामध्ये आमची दफनभूमी रक्षक असेल, मुसलमान बांधू भाऊ असेल, नाही तर मशानजोगी असेल, नाही तर कीर्तन समाधी असेल, लिंगद्वादी असेल, कोणी असेल, मेल्यावर घरी प्रेत ठेवत नसतो. 1-2 घंट्यांना गडबड करून मशानभूमीत आणावं लागतो. मशानभूमी म्हणजे सर्व पक्ष मोठं घर आहे. सर्वांचं घर मशानभूमी सर्व पक्ष मोठं घर आहे. म्हणून बिल्डिंगवर कुठं बिल्डिंगचं खाली याचं जाळत नाही, अग्निडाव देत नाही, मशानभूमीत जावं लागतो. मशानभूमीमध्ये डेड बॉडी भरपूर वासाचा प्रकार असतो. कधी उन्हाळ्यामध्ये भरपूर ॲक्सिडेंटनं येणं त्यानं वारलेलं एकदम वास येतात. तरी बी आम्ही अग्निडाव देऊन विल्हेवाट लावून साफसफाई करून एकदम बारी कामं करतो. पण तरी बी आम्हाला न्याय भेटत नाही. वरच्या सरकारला ही नम्र विनंती. आमचं मशानजोळी समाजला असू, आमचं मुसलमान बांधू बहिणला असू, यांना पगार व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी केलं पाहिजे. मानधन बिनदान हे सगळं बंद करून पहिलं आमच्या लोकाला भरपूर लोकाला काही परमनंट केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही जाऊन अधिकारी बघू शकता. महानगरपालिका आहे तेवढा तिथे जसं झालेलं आहे 2004मध्ये. आता आम्हाला बी 2024मध्ये हे काम परमनंट करण्यात यावा एवढंच नम्र विनंती.